माईक चालू करा, माईक चालू नाही झाला तुमचा माईक. झालं मॅडम चालू? हो आता झाला. हा मॅडम, मी काल स्टोनची प्रॅक्टिस केली. कशी कशी केली? आज दिवसभरात जे झालं ना मॅडम, की मैत्रिणींबरोबर काय शेअर केलं वगैरे, तर त्या मैत्रिणी मला इतक्या छान मिळाल्या, थँक्यू. परत माझा दिवस कसा सुरू झाला, तुमच्या लेक्चरने सुरू झाला, तर तुम्हाला थँक्यू म्हटले असं. तर म्हणजे बरंच बोलले मी. तुम्ही काल जे सांगितलं होतं ते डोळ्यांना, तो ह्याला प्रत्येक शरीराच्या अवयवाला थँक्यू 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 असं. येस. मग काल झोप कशी लागली पहिल्यापेक्षा? एकदम छान मॅडम, एकदम एकदम असं लहान बाळासारखं झोप लागली पाहिजे. लहान बाळ कसं झोपतं बेबी, तशी झोप लागली पाहिजे. हो आणि आपल्याला उद्या किती वाजता उठायचं ना, ते मॅजिक रॉकला सांगायचं रात्री. हो. त्याला त्याला सांगायचं की किती वाजता, जर लेट झालं काही झालं मला 5 वाजता उठवायचंय, असं पण तुम्ही मॅजिक रॉकला सांगू शकता की मला ह्या उठवायचंय. हो, ते पण बोलले की उद्या मला किती वाजता उठायचंय वगैरे. येस. कारण आज मला 9:30ला बाहेर जायचंय ना, तर मला सगळं आटपून निघायचं होतं घरातलं ना. येस. आज रात्री मग मी ते सांगून झोपले होते. येस, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. मस्त प्रॅक्टिस केली तुम्ही, छान. आणि अशीच प्रॅक्टिस करत राहाल तर अजून तुमच्यामध्ये चेंज होत जाणार. येस पूजा मॅम, तुम्ही कशी प्रॅक्टिस केली? मॅजिक रॉकची. हा. मॅजिक रॉकला मी बाजूला घेऊन बसले होते. रात्री झोपले होते, बेडच्या उशीच्या खाली ठेवलं होतं. आणि त्याच्या आधी मी झोपायच्या आधी त्याला दिवसभरचं सगळं शेड्यूल म्हणजे सांगितलं की मी काय काय झालं, उठल्यावरती काय काय केलं, कुठे गेले होते, काय झालं, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्याला सगळ्या सांगितल्या. मग थँक्यू बोलले आणि माझा तू आजपासून बेस्ट फ्रेंड आहे असं सांगितलं त्याला. येस. आणि उशीच्या खाली ठेवून झोपले. येस, छान झोप लागली. हो, मस्त. उलट मी लवकर झोपले जरा काल, नाही तर मी जागते थोडीशी. येस. तर रॉक प्रॅक्टिसच्या असे रिझल्ट आहे. रॉक प्रॅक्टिसच्या असे रिझल्ट आहे की ज्याच्याने आपण सगळं काही मिळवू शकतो. सगळ्या गोष्टी आपण पाहिजे ती गोष्ट आपण मिळवू शकतो. फक्त आपली प्रॅक्टिस जी आहे ती आपली प्रॅक्टिस अगदी कंटिन्यू पाहिजे. रॉक प्रॅक्टिस करताना जसं आपण रात्री झोपतोय, तर एक गोष्ट उचलायची कुठली पण त्यातली, तुम्हाला दिवसभरातली जी सगळ्यात छान गोष्ट वाटली ती गोष्ट घ्यायची आणि तिच्यावर जास्त ग्रॅटिट्यूड द्यायचं. म्हणजे रात्री झोपताना ती घटना जी आहे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ऍड होत जाते आणि हळूहळू ती प्रॅक्टिस व्हायला लागते. आणि तो स्टोन आपल्याला ठेवायचे, ते जागा एक फिक्स करायची, म्हणजे नको इकडे गेला कुठे गेला कुठे गेला असं परत नको व्हायला, है ना. तर ते एका जागी अशी फिक्स ठेवून द्यायची ती आपल्याला, की वेळेला आपल्या झोपायच्या ठिकाणी बरोबर आपल्याला स्टोन सापडेल अशा ठिकाणी. येस. आणि आपल्याला जेव्हा पण असं वाटलं तेव्हा, एकटा असलं तेव्हा त्याला हातात घेऊ शकता. कधी पण तुम्ही बाहेर पण त्याला घेऊन जाऊ शकता, पर्समध्ये पण ठेवू शकता. असं काही नाही की तुम्ही रात्री झोपतानाच करायची ही प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू पण करू शकता. एखाद्याचा फोन आला आपल्याला, थँक्यू. एखादं छान बोललो, थँक्यू. मंदिरात गेलो, दर्शन केलं, वाव किती छान माझं दर्शन झालंय. मंदिरात गेलं, सकाळची मॉर्निंग किती छान आहे, हवा किती छान आहे, वाव थँक्यू थँक्यू परमेश्वरा थँक्यू. छोटा मोठा ब्रेकडाऊन आला तरी पण मी आज सकाळी उठले, है ना, स्वतःवर काम केलं, मेडिटेशन केलं, प्रेयर केली, थँक्यू थँक्यू. तर जेवढं त्याच्यात थँक्यू 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 मर्ज होत जाईल, तेवढा तेवढा आपला मॅजिक रॉक जो आहे तो ऍक्टिव्ह होत जाईल. आणि असं कधी कधी म्हणजे आपण सडनली पटकन जरी खूप आहे रागात आहे किंवा सडनली त्याला जर आपण हक केलं ना, तर तो पटकन आपलं काम ऐकत जाईल की वाव, लगेच आपलं रिफ्रेश होत जाईल. म्हणजे हे मॅजिक रॉक काम करतो, लक्षात. आणि आपले दररोजची प्रॅक्टिस जी आहे 10 ग्रॅटिट्यूड, ही आपण रोज करायची. असं आपण जसं प्रॅक्टिस करत राहू, जसं प्रॅक्टिस वाढेल आपली, तसंच आपल्याला रिझल्ट यायला लागतं, तसंच आपल्याला छान वाटायला लागतं. आणि हे जादू अगदी खूप छान, जसं मॅजिक द सिक्रेट मूवी तुम्ही बघितली असं, त्याच्यामध्ये बघा आणि परत एकदा सिक्रेट मूवी आवर्जून बघा. त्याच्यामध्ये मॅजिक रॉकची जी स्टोरी आहे ती बघितल्यावर तुम्हाला कळेल की वाव, मॅजिक रॉक असं पण काम करतं. नक्कीच ते छानपैकी काम करेल. मला खूप हेल्प केली मॅजिक रॉकनी. आणि मी मॅजिक रॉकला रात्री सांगते की मला 3:30 वाजता उठायचंय, 3 वाजता उठायचं, तर बरोबर अलार्म वाजायच्या अगोदर 5 मिनिटं ते 10 मिनिटं मला अगोदर जाग आलेली असते. म्हणजे इतकी पॉवर ह्या मॅजिक रॉक मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे मी अमृतवेलामध्ये, ब्रह्ममुहूर्तामध्ये माझी प्रॅक्टिस करू शकते. तर थँक्यू मॅजिक रॉक साठी, अमेझिंग. म्हणून हा स्टार्टिंगलाच हा चॅप्टर काय दिलाय आपल्याला, की हे जे 2 चॅप्टर आहे हे रोज करायचे आपल्याला.
रोज करायची, त्यामुळे आपल्याला हा स्टार्टिंगला चॅप्टर दिलेला आहे. त्यामुळे आपली क्लिअर हे पाहिजे की आपल्याला हे चॅप्टर रोज पाहिजे. आजचा चॅप्टर काय आहे, जसं आपण काल चर्चा केली होती, आजचा चॅप्टर जो आहे तो रिलेशनशिपवर आहे आपला, है ना. आपले रिलेशनशिप, आपले नातेवाईक, आपल्या घरातले मुलगा, आपला नवरा बायको, जे काही एकमेकांचे रिलेशनशिप असणं तर ते गरजेचं आहे. तर बघा या पुस्तकामध्ये पैशाचा चॅप्टर यायच्या अगोदर रिलेशनशिपचा चॅप्टर आहे ना. आपल्या स्वतःचा हेल्थचा चॅप्टर यायच्या अगोदर पण रिलेशनशिपचा चॅप्टर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुरुवातीला हे आपले नातेवाईक रिलेशनशिप किती हील असणं गरजेचं आहे. किती जण ऍग्री आहे की आपले रिलेशनशिपचा परिणाम आपल्या हेल्थवर होतो? किती जणांना असं वाटतं? होतो? यस. किती जणांना असं वाटतं की आपल्या रिलेशनशिपचा जो परिणाम आहे तो आपल्या वेल्थवर पण होतो? एखादी व्यक्ती जर आपल्या घरी आली आणि तिचं आपल्याला नाही व्यवस्थित वाटलं बोलणं वागणं, तर पूर्ण घरामध्ये तुम्हाला एक एनर्जी चांगली फील होत नाही. एखादी व्यक्ती जर तुमच्या घरात खुश आली, कोणी साधू आले, कोणी गुरु आले, तर तुमच्या घरामध्ये एनर्जी कशी क्रिएट होती? छान होती ना. मग आपण समाजशील प्राणी आहोत, आपल्याला लोकांमध्येच राहणं गरजेचं आहे आणि आपल्याला सगळे लोक लागणार आहे. आपण आपली जर खुशी आपल्याला सेलिब्रेट करायची, आपल्याला काही पण घेतलं. पूर्वी बघा आपण एखादा ड्रेस घ्यायचो, साडी घ्यायचो, असं व्हायचं की पटकन कधी दाखवायचं. आता पद्धत बदलली, लोक स्टेटसला ठेवतात आहे ना, नवीन साडी ड्रेस घालून स्टेटसला ठेवतात. आता पटकन दाखवायला होतं. पूर्वी असं होतं की आपण असं फ्रेंडला दाखवायचो की मी ही साडी घेतली, मी ड्रेस घेतलं. मग ते दाखवल्यावर एक वेगळाच आनंद व्हायचा. जोपर्यंत कोणाला दाखवत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीची मजा नाही यायची. किती लोकांना आठवतंय कॉलेजला, स्कूलमध्ये काही जरी नवीन घेतलं आपण तर त्याआधी असं दाखवलं जायचं की मी बघ ना इतकं छान घेतलंय, मग दुसरं कोणी छान म्हणतंय ना तेव्हा आपल्याला छान वाटायचं, राईट. मग ते आपल्याला का वाटायचं असं? स्वतःला तर आवडली ती गोष्ट, आपण स्वतः घेतली, पण आपल्याला दुसऱ्यांकडनं का ते वाटायचं? कारण आपल्याला आपण मानवशीलता, आपल्याला हे कोणी आवडतंय, तारीफ करते, आपल्याला या सगळ्या गोष्टी आवडतात. आपल्याला किती पण छान आपण कपडे घातले, किती कोणी बघणारच नाही आणि कोणी जर बोलणारच नाही, तर आपल्याला ती गोष्ट आवडेल का? नाही आवडेल. मग आपल्याला आपले रिलेशनशिप खूप छान गरजेचे असणं गरजेचं, आणि हा लेसन आपल्याला शिकवतो की आपले रिलेशनशिप आपल्याला हील कसे करायचे आणि चांगले कसे करायचे. ओके, तर रेडी आहात तुम्ही आजच्या चॅप्टरसाठी? आजचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. हा चॅप्टर अगदी मनापासून करायचा आहे तुम्ही, अगदी मनापासून. प्रत्येकाला गरजेचं आहे. म्हणजे इव्हन काही लोक साधू संत होतात, त्यांना काही फॅमिली राहत नाही, तरी पण त्यांना मानव लागतात. मानवजात प्रत्येकाला लागते. कारण अन्न उगवण्यासाठी, खाण्यासाठी, जेवणासाठी, कुठून कुठं बसण्यासाठी जागा, सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला इतरांवर आपली आयुष्य अवलंबून आहे. आणि आपल्या आयुष्यासाठी भरपूर लोक काम करतायत. म्हणजे आपण एकटं नाही. असं आपण सहज कोणाला बोलता बोलता ऐकलं असेल किंवा कधी मला कोणाची गरज नाही असं आपण ऐकलं, किंवा आपण कधी चुकीनं बोललं असेल की मला काही कोणाची गरज नाही. पण असं नाही. आपलं आयुष्य जे आहे ते सकाळपासून तर संध्याकाळ इतरांवर अवलंबून आहे. तुम्ही जर अनालिसिस केलं, बरोबर आहे. आपल्याकडे कचऱ्याची गाडी येते, साफसफाई कर्मचारी येतात, आपले रोड साफ करतात, ते इतर आपल्याला लोक सर्व्हिस देतात. आपल्याकडे दूधवाला येतो, पेपरवाला येतो, आपल्याकडे वायफाय आहे. हे सगळं आपल्याला इतरांच्या मदतीशिवाय शक्य आहे का? नाही. मग ही आपली जी गोष्ट आहे ती फक्त आपण एकट्याने काहीच करून होणार नाही. त्याच्यामुळे इतरांवर आपण अवलंबून आहे. आणि त्या सगळ्यांविषयी जर आपण ग्रेटफुल राहायला शिकलो, त्या सगळ्यांना जर आपण चांगले व्हायब्रेशन द्यायला लागलो, तर डेफिनेटली याचा परिणाम आपल्या ओऱ्यावर, आपल्या एनर्जीवर होणार. आणि जसं आपल्या आपण ग्रॅटिट्यूड स्प्रेड करायला लागलो, तर आपला जो ग्रॅटिट्यूड आहे ते आपली ग्रॅटिट्यूडची कमाई आहे ती मल्टिपल होणार. ओके, तर आपण पुढे जाऊया. चॅप्टर वाईज बघूया आपण की आपल्याला स्वतःला कसं चेंज करायचंय. तर आजचा टॉपिक, ओके, स्क्रीन शेअर झाली सगळ्यांना? येस. इथे दिसतंय की मॅजिक दिसतंय आणि फोटोग्राफ दिसताय, है ना. आपल्याला फोटोग्राफ दिसतात आपल्या प्रियजनांचे, आपल्या आठवणीचे. आता तुमच्याकडे जर असं कोणी असेल की तुम्हाला असं वाटतंय की कोणाच सोबत तरी ब्रेकडाऊन चालू आहे, मे बी कोणी असू शकतं, नवरा असू शकतो, बायको असू शकते, एखादी मैत्रीण असू शकते जुनी, किंवा एखादा असं शेजारी किंवा काका मामा कोणी तुमचं असू शकतं की त्याच्या ह्याच्यामध्ये तुमचं आणि त्याचं काही खटपट चालू आहे. खटपट माहितीये ना, खटके उडालेले. तर काही गैरसमज असतील, काही असतील, पण तुम्हाला ते हील करायचे, चांगलं करायचंय. त्याच्याशी तुम्हाला नातं चांगलं बनायचंय. मग आपला भाऊ असतो, बहीण असतो. आपण कितीतरी बघितलं की आजकाल खूप नात्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीनुसार कडवट यायला लागली, कडवट आहे ना. एक अबोला यायला लागला. लोक पूर्वी भांडायचे आणि पटकन एकत्र यायचे, आहे ना. पूर्वी कसं व्हायचं, जोरदार भांडणं व्हायची परत एकत्र यायचे. पण आता जोरदार भांडणं कोणी करत नाही. आणि
कोणी भांडायला तयार होत नाही, आता शांत बसून घेता आणि आबोला होऊन जातो. मग त्या आबोल्याचा त्रास होतो जास्त की भांडणाचा होतो? त्रास आबोल्याचाच होतो ना आपल्याला जास्त. एक वेळेस भांडलं आणि पटकन परत गप्पा मारायला आलं तर एकदम छान. आपल्या मैत्रिणी होत्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये, आपण पटकन भांडायचो आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचो, ए माझ्यासोबत दोस्ती करती का? है ना, कट्टी दो वाज चालू राहायचं आणि मग परत परत दोस्ती व्हायची. पण आता तसं लवकर लवकर होत नाही, लवकर लवकर पॅचअप होते. मग त्याचा त्रास व्हायला लागतो आणि त्याची निगेटिव्हिटी. पण आज काय करायचंय, ज्या पण व्यक्तीसोबत तुमचे खराब झालेले रिलेशन आहे ते सगळ्यांना सुरुवातीला आपल्याला कबूल करायचे है ना. मी त्या परवा तुम्हाला सांगितलं कबूल कसे करायचे. तर मग असे 3 लोक आपण घ्यायचे. 3 लोकांचे फोटो घ्यायचे. मग ते तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या किंवा तुमच्या अल्बम मधले काढा. अल्बम मधले काढले तरी चालतं. किंवा 3 लोकांचे फोटो घ्यायचे आणि त्या व्यक्तीसोबत प्रत्येक फोटोत आपण असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अजून मॅजिक करायचे. फॉर एक्झाम्पल आपण पप्पा घेतले, पप्पांसोबत आपण. हसबंड घेतले, हसबंड सोबत आपण. फ्रेंड घेतली, एखादी फ्रेंड सोबत आपण. राईट? असे 3 लोक घ्यायचे आणि 3 लोक नसेल तर 2 लोक आणि तिसरी व्यक्ती आपण. पण आपल्यामध्ये पण आपल्याला स्वतःशी पण रिलेशन चांगलं करायचंय ना. करायचंय ना, तर मग स्वतः एक ऍड करू शकता तुम्ही. ओके, आता पुढे जाऊया आपण. तीसरा दिन, जादुई संबंध। कल्पना करें कि आप इस पृथ्वी पर रहने वाले एकमात्र व्यक्ति है। आपके मन में कोई चीज करने की कोई इच्छा नहीं होगी और पेंटिंग बनाने की क्या तक अगर कोई भी देख ना सके, किसी भी तरह संगीत सूजन करने की क्या अगर कोई भी उसे सुन ना सके, किसी चीज का आविष्कार करने की क्या तक अगर कोई उसका इस्तेमाल न कर सकते, एक जगह दूसरी जगह जाने की और कारण नहीं है, क्योंकि जिस भी जगह जाएंगे वह पुरानी जगह जैसी होगी, यह वहां कोई नाही होगा, आपके जीवन में कोई खुशी और आनंद नाही होगा। बघा, आपल्याला जर जगातलं सगळ्यात श्रीमंत व्यक्ती केलं आणि एका आयलँडवर ठेवलं, तिथं सगळ्या सुखसोयी आहेत, हिरे जवाहरात मोती सगळ्या सगळ्या सुखसोयी, पण आपल्याला कोणीच तिथं बघणार नाही, आपली खुशी व्यक्त करणार नाही किंवा कोणीच नाही। ड्रॉइंग काढायची आपल्याला खूप आवड आहे पण ते चित्र कोणी बघणारच नाही, आपल्याला म्युझिकची खूप आवड आहे पण ते ऐकायला कोणीच नाही, आपल्याला काही आविष्कार करायचा आहे पण त्याचा यूज करायलाच कोणी नाही, ते म्हणता। मग अशा जागी आपल्याला राहायला आवडेल का? किती पण श्रीमंती असेल नाही आवडणार। त्यामुळे दूसरे लोग आपके संपर्क में, अनुभव में, जीवन में खुशी, अर्थ, उद्देश्य मिलता है। इसकी वजह आपके संबंध आपके जीवन पर किसी अन्य चीजों पर ज्यादा असर डालते हैं। अपने सपनों का जीवन साकार करने के लिए यह समझना अनिवार्य है, आपके संबंध, वक्त और जीवन कैसा असरदार रहे और कैसे कृतज्ञता सबसे शक्तिशाली साधन बन सकते हैं तथा आपके जीवन में जादुई ढंग से बदल सकते हैं। जर आपल्याला दुसरे लोक आपल्या खुशीसाठी लागतात आहे, आपल्याला काही कधी कधी आपण म्हणतो ना दुसऱ्याचे जीवन दुसऱ्यासाठी जगतो, आपण म्हणतो ना बऱ्याच जर आपण मुलांसाठी जगतोय, आपण नवऱ्यासाठी जगतोय, आपण आपल्या आई वडिलांसाठी, आपण आपलं जे आयुष्य आहे ते इतरांसाठी जगतो। मग आपली खुशी कोणामध्ये असते? आईला एक आनंद काय कशामुळे होतो की एक बाळाने जर व्यवस्थित जेवण केलं तर तिला किती आनंद होतो, कदाचित तिचं पोट भरल्यासारखं होतं, है ना। तर म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद द्यायचा एक मानवाचा गुणधर्म आहे। विज्ञान अब अतीत महान मनी विषयों में ज्ञान पुष्टि कर रहा है। शोध अध्ययन दर्शा रहे हैं क्योंकि कृतज्ञता का अभ्यास करते हैं वे दूसरों के अधिक निकट होते हैं, परिवार तथा मित्रों में अधिक जुड़े होते हैं और दूसरे लोगों में मन में उसकी बेहतर होती है। लेकिन अध्ययनों के सामने आने वाला संभव सबसे आश्चर्यकारक आंकड़ा यह है, किसी दूसरे व्यक्ति के बारे में शिकायत, वह चाहे वैचारिक, शाब्दिक या साथ में उसके बारे में नियामतें महसूस नहीं होनी चाहिए, तब संबंध समृद्ध हो सकता है। शिकायत के बदले अगर नियामतों की संख्या 10 से कम हो तो संबंध खास होने लगेगा। यदि वैवाहिक संबंध में तलाक की नौबत भी आ सकती है। आता हे काय म्हणताय की जे आपल्या आपला परिवार आहे, आपले मित्र आहे, त्यांच्यामध्ये आपले जर हे असेल तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी खरंच ग्रॅटिट्यूड असला पाहिजे मनापासून, है ना। माझं एक फ्रेंड आहे, माझी मावशी आहे, खरंच किती छान। पण जेव्हा आपण त्याची कंप्लेंट करायला लागतो, बघ ना ती आली, मला तिने तर साडीच नाही घेतली, मी तिला प्रत्येक वेळेस करते, तिने मला कुठे केलं, असे जर आपले 10 पेक्षा जास्त जर कंप्लेंट वाढवायला लागले, जर आपले त्या व्यक्तीविषयी 10 ग्रॅटिट्यूड असेल की वा किती छान ना, तिने मला हे केलं होतं, किती छान स्वयंपाक केला, किती छान जेवायला दिलं, आपले रिलेशन त्या व्यक्तीशी चांगले चांगले होत जातील। पण जेव्हा आपण एक जरी कंप्लेंट करतो तर आपले 10 ग्रॅटिट्यूड हे मायनस होत असतात। मग त्याच्यामुळे नवरा बायकोंमध्ये
प्रॉब्लेम का वाढतात, तलाकची का नौबत येणार ते असं लिहिलंय. कारण आपण जास्त करून एखादी बायको किंवा एखादा नवरा की चांगले गुण इकडे 10 असतात, 20 असतात, पण एक जर प्रॉब्लेम असेल तर तो आपण सगळ्याच्याच सांगत फिरतो, है ना? असं केलं, असं केलं, असं केलं. मग तो एक जुने लोक म्हणायचे, सांगितलं तर पांगतं, है ना? तर मग ती अशी म्हण होती की जेवढं आपण ती निगेटिव्ह एनर्जी फेकणार आहोत, तेच आपल्या याच्यामध्ये परत डबल डबल होत जाणार आहे. कृतज्ञता के संबंध में समृद्ध होते हैं। जब किसी संबंध के लिए अपनी कृतज्ञता बढ़ाते हैं और जादुई ढंग से आप उसमें खुशी और अच्छी चीजें प्रचुरता पाएंगे। ध्यान रखिए, संबंधों के प्रति कृतज्ञता केवल संबंधों में नहीं बदलेगी, यह आपको बदल देंगी। आपका स्वभाव व्यक्त हो जाता है। जैसे कृतज्ञता आपके अधिक धैर्य, समझ, करुणा, दयालु प्रदान करती है और एक वक्त ऐसा आएगा जब आप खुद से पहचान नहीं पाओगे। छोटी छोटी बातों पर चिढ़ आपने महसूस की थी गायब हो जाएंगी। संबंधों से लेकर आप जो शिकायत करते थे ओझल हो जाएंगे। ऐसा इसलिए होगा क्यों जब तक आप दूसरों की व्यक्ति के लिए सचमुच कृतज्ञ होते, आपके मन में उसी की चीज के लिए बदलाव करने की इच्छा नहीं होती। आप उसकी आलोचना नहीं करते, उसके बारे में शिकायत नहीं करते और दोष नहीं देते, क्योंकि वो आपके अच्छे गुणों के बारे में कृतज्ञता महसूस करता है। जर आपण एखाद्या नात्यामध्ये जर आपल्याला कृतज्ञता आपण वाढवतो, तर आपोआप त्या ग्रॅटिट्यूड होतो. काही काही लोक आपल्या आजूबाजूला असे असतात बघा, की ते बोलून पण दाखवतात. खूप असं ग्रॅटिट्यूड फील करतात. "वॉव! किती छान ना, तुम्ही स्वयंपाक किती छान करता वहिनी. खूप छान तुमचा हात आहे." म्हणजे ते लोक बोलून पण दाखवतात आपल्याला. तर बोललं की आपल्याला छान वाटतं, "तुमच्या घरात हे किती छान आणलेलं आहे. ह्या वस्तू किती छान आहे आणि तुम्ही किती काळजी घेता सगळ्यांची." असं जर बोलून दाखवलं, तर सगळ्यांना तारीफ आवडते, सगळ्यांना चांगलं आवडतं. त्याच्यामुळे ती व्यक्ती आपल्यासाठी एक करायच्या ऐवजी अजून दुसरी गोष्ट करते. आपण म्हटलं, "वॉव! तुम्ही चहा किती छान करता ना, खूप तुमच्या हाताला चवच भारी." तर ते तुम्हाला नेक्स्ट टाईम न बोलता पोहे पण करून देतील. म्हणजे असे लोकं असतात. तुम्ही जर कंप्लेंट केली, की तुम्हाला हे येत नाही, ते येत नाही, तर ते म्हणतील, "जाऊ दे, हिला कोण विचारायचं." म्हणजे असे अनुभव आपण बघत असतो. मग त्याच्यामुळं कृतज्ञता जी आहे ती तुम्हाला स्वतःला बदलून टाकलं. आपण छोट्याशा गोष्टीहून चिडतो एखाद्या वेळेस, की हे नाही, हे नाही, असं नाही. पण त्याच्यात तुम्ही त्या व्यक्तीचे चांगले गुण पण शोधायला पाहिजे. करने में व्यस्त होगे। दरअसल आप उन्हीं चीजों को देखकर नहीं पाएंगे जिस बारे में आप अक्सर शिकायत करते थे। म्हणजे बघा ना, आता आपले मुलं सगळं व्यवस्थित असेल, पण टॉवेल एका ठिकाणी टाकत असेल किंवा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण बाकीचे ते सगळे व्यवस्थित अभ्यासात हुशार असेल किंवा सगळ्या गोष्टी करत असेल, तर आपण त्याला निग्लेक्ट करून टाकू. अरे, हे बाकीचे तर 90 गोष्टी सगळ्यात छान करतोय, माझी काळजी घेतोय, मला रिस्पेक्ट देतोय. मग काय हे काय चला प्रेमाने सांगू म्हणजे तो करेल. हमें केवल उन्हीं पलों को जीवित कहा जा सकता है जो हमारे हृदय में खजाने के बारे में चेतन होता है. मग आपल्याला अशा फाईल ठेवायच्या नाही आपल्या हृदयामध्ये, की आपल्याला चांगल्या आठवणी ठेवायच्या. जर आपण ते कंप्लेंट मोडवरच ठेवलं, की हां, त्या माझ्या बर्थडेला ना मला विचारलंच नाही, मला केकच आणला नाही. पण 12 महिने जर आपल्याला सगळं त्यांच्याकडून मिळत असेल, नवऱ्याकडून किंवा आपल्या आई-वडिलांकडून, तर एक गोष्ट नाही मिळाली म्हणून आपण तेच घासत बसायची का? नाही. मग ते आपल्याला काय-काय दिलेलं आहे ते जर आठवायला लागलो आपण, तर चांगल्या मेमरीजची आपल्याला फाइल करायची. शब्द बहुत शक्तिशाली होते, इसलिए आप किसी व्यक्ति के बारे में शिकायत करते हैं और आप दरअसल अपने जीवन में नुकसान पहुंचा रहे होते। आप आपका जीवन जिसमें परेशानियां आएंगी, आकर्षण के नियम अनुसार दूसरे व्यक्ति के बारे में जो भी सोचते हैं, वो कहते हैं, उन स्वयं जीवन में ले आते हैं। वह वजह संसार के महानतम लोगों ने शिक्षकों हमें कृतज्ञ होने की सलाह दी है। वे जानते थे कि अधिकतम तभी मिल जाता है, आपके जीवन में प्रगति हो सकती है, तब आप दूसरे जीवन में कृतज्ञ हो। जिसके स्वयं यदि आपका कबीरी करीबी व्यक्ति मैं आपसे प्रेम करती हूँ, आपका वर्तमान स्वरूप जो ऐसा है उसमें तब तक आप कहा महसूस करेंगे. म्हणजे आपण जर एका व्यक्तीबद्दल कृतज्ञ आपल्याला सांगितलंय की बघा आपल्या गुरूंबद्दल आपल्याला आदर करायला शिकव. लहानपणी सांगता की आपल्या गुरूंना आपण आदर करायचा, त्यांना चांगलं हे करायचं. आपल्याला हे शिकवलं त्याच्यासाठीच काय आहे, की आपल्याला जे लोकं मदत करतायत चांगलं त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल असणं गरजेचं आहे. ते आपल्या जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे, चांगलं मिळतं, पण आपल्याला दूर गेले ती मैत्रीण किंवा आपली भेट होत नसेल. आता आठवतं आपल्याला, अरे त्या मैत्रिणी आपल्या जवळ होत्या तेव्हा, आता लग्न झाल्यावर कितीतरी भेटत नाही, बोलायला वेळ भेटत नाही. मग तेव्हा आठवतं, की अरे आपण त्याच्या किती ग्रेटफुल, किती आपण कंप्लेंट करायचो, है ना? आज का जादुई अभ्यास लोगों के वर्तमान स्वरूप के लिए कृतज्ञ होणं आहे. आजचा अभ्यास जो आहे की जे सध्या तुमच्याकडे आहे रिलेशनशिप जे चांगले आहे तुमच्याकडे मुलं असतील, तुमचे सासू असतील
किंवा जे काही असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कृतज्ञतेची भावना व्यक्त करायची, जेणेकरून आपलं आणि त्याचं नातं जे आहे ते हील करायचं है। फिलहाल भले ही आपके सभी संबंध अच्छे हो, लेकिन अभ्यास के बाद कहीं और हो जाए अच्छे हो जाएंगे। और कृतज्ञ होने के लिए व्यक्ति में अच्छी चीजें खोजते हैं और उसके बाद आप कृतज्ञ का अचूक जादू कर देंगी। तब आपके संबंधों में अधिक मधुरता, मजबूत, अधिक संतुष्टिदायक और इसके अधिक समृद्ध हो जाएंगे, जितना आप कभी सोचा नहीं था। जर आपण हा अभ्यास आता चालू केला डेली मध्ये, तर आपले किती पण चांगले जरी असले तर अजून चांगले होणार आपले रिलेशनशिप। तुम्हाला अचानक असं वाटायला लागलं, अरे मुलगा तुमची किती काळजी घ्यायला लागला, तो किती विचारायला लागला, आई तू जेवण केलंस का, मी तुझ्यासाठी हे आणू का, ते आणू का, म्हणजे अजून चांगले असेल तर अजून चांगले होईल, अजून त्याच्या चांगले होते आणि इतकं त्याचं समृद्ध होईल की आपल्याला असं वाटेल की सगळ्यांकडे भरभरून मिळते, आपल्या सगळ्या नातेवाईकांकडून यांच्याकडून भरभरून आपल्याला मिळायला लागणार की अटेंडन्स मिळायला लागते। वाव, की कृतज्ञता काय आहे ते कळायला लागतं। कृतज्ञ होने के लिए आप 3 सबसे करीबी संबंधों को चुने। आप अपनी पत्नी, बेटे, पिता को चुन सकते हैं, फिर अपने बॉयफ्रेंड, कारोबारी, समझदार बहन को चुन सकते हैं। आप सबसे अच्छे मित्र, दादी, चाचा उसको भी चुन सकते हैं। आप कोई 3 संबंध चुने, उसमें आप महत्वपूर्ण मानते हैं। यह है कि आपके पास संबंधित व्यक्ति की तस्वीर हो। वह तस्वीर अकेले में उस व्यक्ति को हो सकती है या आप उस व्यक्ति के साथ मौजूद आहे। एक तर त्या व्यक्तीचे तुमच्याकडे फोटो पाहिजे, नाहीतर मग तुम्ही त्यांच्या सोबत असलं तरी चालतं। असे 3 लोकांचे तुम्हाला फोटो कलेक्ट करायचे। फॉर एक्झाम्पल आपले सासू सोबत रिलेशन चांगले नाही, तर मग सासूचा फोटो घ्या, असेल तर सोबत, नसेल तर मग तुम्ही तसाही घेऊ शकता। ज्या पण व्यक्ती सोबत आहे तुम्हाला असे 3, आणि तुमच्याकडे जर 3 तुम्हाला असं वाटतं 2च याला प्रायोरिटी द्यायची, तर एक तिसरा स्वतःचा फोटो ठेवायचा। आलं लक्षात? मग असे 3 फोटोग्राफ आपण ठेवायचे आहे आणि त्याचं पुढे काय करायचं हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये। एक बार जब आप 3 संबंधों को चुन लेते हैं, तो आपका जादू गति देने के लिए तैयार हो जाता है। सुकून बैठकर उन्हीं चीजों के बारे में सोचे, उनके लिए हर व्यक्ति के सबसे अधिक कृतज्ञ है। उसी व्यक्ति की कौन सी खूबियां है जिससे सर्वाधिक प्रेम करते थे, उसके सर्वश्रेष्ठ गुण कौन से है, उसके ध्येय कौन से है, सुनते ही योग्यता, काबिलियत कौन-सी है, शक्ति, विवेक, बुद्धिमानी, हंसी, हास्यबोध, आंखों की मुस्कान, दयालु हृदय, कृतज्ञ हो सकते हैं। आप उन्हीं चीजों के लिए कृतज्ञ हो सकते हैं, उन्हें उस व्यक्ति के साथ करने में आपको सबसे अधिक आनंद आता है, या आप वह याद कर सकते हैं उसी व्यक्ति के बारे में साथ दिया, आपकी परवाह की या सराहना किया। आता हे 3 जे व्यक्ती आहेत, तर जेव्हा आपलं कधी ना कधी यांच्यासोबत चांगलंही असणार आहे, आता जर आपला समजा बिनसलंय, आता खटपट चालू आहे, पण असा काही काळ असेल की आपल्याला कुठेतरी ते हार्टशी रिलेटेड आपल्याला कुठेतरी वाईट पण वाटतं, ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच राग येतो, पहिली गोष्ट होतं ना। त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, तो काही आपल्याला घेणं नसतं, पण ज्याच्यावर आपला हक्क आहे अशाच माणसाशी आपलं खटपट होत असतं। मग आपल्याला ह्या व्यक्तीचे चांगले गुण जेव्हा पास्ट मधल्या मेमरीज आठवायच्या, पास्ट मध्ये त्यांनी कधी आपल्याला मदत केली, आपल्यासाठी काय काय चांगलं केलं, मग तुम्हाला कुठले गुण त्यांचे आवडायचे, हसी मजाक करणं आवडायचं की तुमच्याला छेडछाड आवडायची, तुमच्यासोबत मस्ती केलेली आवडायची, मग तुम्हाला त्या व्यक्तीचे गुण आठवायचे, एक एक फोटोग्राफ। फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या भावाचा फोटो घेतला आणि त्याच्यानंतर हा भावाचे गुण कोणते होते, तुम्हाला हेल्प करायचा, लहानपणी तुमच्यासोबत मस्ती करायचा, म्हणजे तुमचे चांगले गुण आहे ते तुम्हाला आठवायचे। उसी व्यक्ति के बारे में किन चीजों के लिए आप कृतज्ञ हैं, इसके बारे में कुछ देर सोचे। एक फोटो हातात घेऊन विचार करायचं की यांनी माझ्या आयुष्यात नेमकं काय चांगलं केलंय आणि का मी याच्यासाठी कृतज्ञ हूँ, थोडंसं क्रॉस चेक करायचं आहे। उसकी तस्वीर आपके सामने रखे, पेन नोटबुक लेकर या कंप्यूटर के सामने 5 खूबियां चुने जिसके लिए आप सर्वाधिक कृतज्ञ हैं। आप 5 खूबियों की सूची बनाएं, उस व्यक्ति तस्वीर देखें और हर वाक्य में जादुई शब्द धन्यवाद करते हुए उसका नाम लिखिए। साथ ही में लिखिए आप किस चीज के लिए कृतज्ञ आहे। मग त्या व्यक्तीचा तुम्ही फोटो घ्यायचा आहे आणि समोर विचार करायचा की मी याच्यासाठी कुठली गोष्ट मला आठवते आणि मी ग्रेटफुल राहू शकते। फॉर एक्झाम्पल मी माझ्या भावाचा फोटो घेतला, अरे आता काहीतरी चालू आहे, खिटपीट चालू आहे, अनमन चालू आहे, पण हा तेव्हा सर्वाधिक जास्त मदत माझ्या भावाने मला केली होती। मी फोन केला, तो पटकन 10 मिनिटात माझ्याकडे आला होता आणि मला ही मदत त्यांनी केली होती। तर मग आपण ती गोष्ट आठवू शकतो, अशा गोष्टी आठवतो, किती माझ्यासोबत मजाक करायचा आणि त्याच्यासोबत असताना मला किती म्हणजे छान माझा मूड राहायचा आणि नेहमी आम्ही हसी मजाक खेळायचो, हे करायचो। ज्या ज्या तुम्हाला आठवताय लहानपणीच्या गोष्टी, नंतरच्या गोष्टी त्या तुम्ही आठवायच्या आणि त्याच्याने तुमची फिलिंग जनरेट करायची, चांगली फिलिंग जी आहे ती जनरेट करायची आहे आणि ते थँक्यू करायचं। त्याच्यानंतर आपण लिहायचंय
धन्यवाद त्याचं व्यक्तीचं नाव लिहायचंय. आय एम ग्रेटफुल इंग्लिशमध्ये असं लिहू शकता की मी कृतज्ञ आहे, धन्यवाद लिहायचंय. त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि का याच्यामध्ये काल परवा पण सांगितलं तुम्हाला कारण लिहिणं गरजेचं आहे. मी माझ्या भावासाठी कृतज्ञ आहे कारण तो मला प्रत्येक वेळेस माझ्या अडचणीमध्ये मदत करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. मिसाल दिलेली त्यांनी एक, धन्यवाद जॉर्ज क्योंकि मैं हमेशा तुम मुझे हमेशा हंसाते हो, या धन्यवाद मॉम क्योंकि आप कॉलेज की पढ़ाई करने में मेरी मदद की. मग काय केलं त्याच्यासाठी त्यांनी धन्यवाद करायचे. त्यांनी कधी आपल्याला पैसे दिले असतील, हा त्यावेळेला मला या पैशाची मदत केलेली आहे, ड्रेस घेऊन दिला असेल, तो आठवू शकता. जब आप 3 लोगों की सूची बना लेते, जादुई अभ्यास जारी रखते हुए उन तस्वीरों की ऐसी जगह रखे जहां आप उन्हें अक्सर देख सके या आप उनकी तस्वीरें देख सकते. उसी व्यक्ति में धन्यवाद करते हुए शब्द धन्यवाद और विस व्यक्ती का नाम ले. मग ते फोटो आपल्याला कसे ठेवायचे, आपल्या डायरीमध्ये ठेवू शकतो आपण वरच्याला, आहे ना. आपण अशी डायरी ओपन केली दिसते तुम्हाला, वरती जर तुमचं काही बोर्ड असेल तिथं तुम्ही लावून ठेवू शकता. आई वडिलांचा फोटो तर आपण लावतोच, तसं तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला त्याच्याविषयी लावायचं, तर तुमच्या हसबंडचा असेल, मुलाचा असेल, तर तुम्ही तो फोटो वरती एक असं दिसेल तुम्हाला, दिवसातून 4-5 वेळेस आपलं लक्ष जाईल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. मग इथे दिले धन्यवाद हेली, त्या व्यक्तीचं नाव दिले. यदि आप ज्यादा समय घर बाहर रहते तो उन तस्वीरों को बैग में जेब में लेकर जा सकते और दिन में 3 बार इस तरह इस्तेमाल करते हुए उन्हें देखने की कोशिश करें. जर आपण बाहेर असतो तर आपण मोबाईल मध्ये ठेवू शकतो ना, एखाद्या मोबाईल मध्ये आपलं कवर पेजला त्या व्यक्तीचं ठेवू शकतो आणि आपलं ऑटोमॅटिक लॉक उघडलं की आपलं लक्ष जातं. अब आप जान चुके हैं अपने संबंधों के जादुई बनाने के लिए कृतज्ञता जादू की शक्ति इस्तेमाल किस तरह करना है. हालांकि इस पुस्तक में लिहाज में अनिवार्य नहीं है, लेकिन यदि आप हमें संबंध शानदार बनाते हैं तो इस अद्भुत अभ्यास इस्तेमाल हर दिन कर सकते हैं. आपका इस्तेमाल एक संबंधों के जितनी बार चाहे कर सकते. आप संबंधों में अच्छी चीजों के लिए जितने अधिकतम कृतज्ञ होंगे, आपका जीवन हर संबंधों के लिए उतने चमत्कारी तीव्र गती से बदल जाएगा. जेवढं आपण त्या गोष्टीला कृतज्ञता देऊ, आणि ही मॅजिक तुम्ही आज करून बघू शकता एखाद्या व्यक्तीबद्दल. तो व्यक्ती तुम्हाला स्वतःहून फोन करेल, स्वतःहून मेसेज करेल, तो नाही तर दुसरा कोणतर त्याच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीशी कधी तुम्ही खूप दिवसापासून बोललेले तशी व्यक्ती पण तुम्हाला फोन करेल किंवा मेसेज करेल. याचा तुम्ही अनुभव स्वतः घेऊ शकता. आता आपला अभ्यास काय आजच्या लेसनचा, जादुई संबंध. 1 नंबरला जादुई अभ्यास, अपनी नियामतें गिने, 10 नियमों की सूची बनाए, लिखे आप कृतज्ञ क्यों हो, सूची दोबारा पढ़े, हर नियामत अंत में धन्यवाद धन्यवाद उसकी नियामतें से ज्यादा कृतज्ञता महसूस करें. आपले 10 ग्रॅटिट्यूड परत आपल्याला शोधायचे, रोजच्या रोज 10 जे आपल्याला भरपूर आहेत. घरात मिक्सर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, मोबाईल चांगलं काम करतोय, चार्जर आहे, असे खूप तुम्ही रोजच्या रोज 10 शोधू शकता. आणि 28 लिटर येण्याच्या अगोदर तुमच्याकडे त्याची लिस्ट वाढत जाईल. आता त्याच्यानंतर सांगितलं आपले 3 सबसे करीबी के संबंध चुने और हर व्यक्ती की तस्वीर घे. एक तर तुमच्या अल्बम मध्ये असेल त्यातून काढून घ्या, नाहीतर मग मोबाईल मध्ये असेल त्याच्यातून तुम्ही स्क्रीनशॉट मारून त्याला एक बाजूला करा. तस्वीर को अपने सामने रखते हुए आपको जनरल में कंप्यूटर में 5 बातें लिखी जिससे आप उस व्यक्ती के लिए कृतज्ञता. तुम्हाला 5 आठवणी काढायच्या आहेत. 5 अरे ह्या लग्नात गेले होते तेव्हा मला हे केलं, अशा 5 त्या एका व्यक्तीविषयी 5 तुम्हाला गोष्टी लिहायच्या आहेत. ओके. हर वाक्य में जादुई शब्द धन्यवाद शुरू करे. आधी धन्यवाद करायचं, नंतर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि नंतर लिहायचं की का. आता धन्यवाद लिहायचं, तुमच्या हजबंडचं नाव लिहिलं तुम्ही आणि त्याच्यावर की हा तुम्ही मला इतकी सुंदर दिवाळीला मागच्या साडी घेतली होती, थँक्यू थँक्यू थँक्यू, असं तुम्ही काही पण तुमच्या याच्यानुसार लिहू शकता. आज 3 तस्वीरों के साथ ऐसी जगह रखे वो उन्हें अक्सर देख सकते हैं और उन तस्वीरों को कम से 3 बार देखें. तस्वीर व्यक्ति के और देखते हुए बोले, धन्यवाद देते हुए जादुई शब्द इस्तेमाल करें. इसके बाद उसका नाम ले और धन्यवाद ले. मग शेवटी पण आपण त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, थँक्यू सो मच असं तुम्ही म्हणू शकता. आज रात सोने से जाने से पहले जादुई पत्थर हाथ में ले. दिन भर अच्छे हुई चीजों के बारे में चीज जादुई शब्द से धन्यवाद कही. आज परत आपली जादू दगडाची जी प्रॅक्टिस आहे ती राहील. थँक्यू, आज मला खूप छान जेवण मिळालं, थँक्यू, आज मला झोप खूप छान आली त्याच्यासाठी थँक्यू, सकाळी जाग खूप छान आली, वाव, गीझर चालू होतं, गरम पाणी पण मला मिळालं त्याच्यासाठी थँक्यू. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आठवून
त्याला थँक्यू म्हणू शकता. मॅजिक स्टोन जो आहे तो आपला लवकर ऍक्टिव्ह करू शकतात. किती आपल्याला किती छान गोष्टी आहे. छान मला जेवण मिळालं, आज मुलासोबत खेळले, जे तुम्हाला छान छान गोष्टी आठवतात त्या सगळ्या या मॅजिक रॉकला सांगायच्या. आपला फ्रेंड बनवायचं, त्याला एखादं नाव पण देऊ शकता तुम्ही. जसं मी त्याला एंजल म्हणते, है ना. तर तुम्ही जसं तुमच्या याच्याने काही पण त्याला नाव देऊ शकता एखादं, आणि त्याला बोलू शकता रात्री झोपताना की वाव किती छान ना, माझ्या लाईफ मध्ये तू आलास, किती मस्त वाटतंय आज, खूप छान हलकं हलकं वाटतंय. त्या ज्या तुमच्या फिलिंग आहे, असं जसं एखाद्या आपण मित्राला कसं बोलतो, मैत्रिणीशी कसं बोलतो, आईशी कसं बोलतो, तसं आपल्याला ह्या मॅजिक रॉक्स सोबत बोलायचं आणि तशा आपल्याला आपल्या गोष्टी शेअर करायच्या. हळूहळू आपल्याला एक तर आपला दिवसभराचा लोड निघून जाईल. दिवसभरामध्ये आपण थिंकिंग करतो ना, अरे हे ते, दिवसभरामध्ये चांगल्या गोष्टी आपल्या त्या वाढायला लागतील. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्रामिंग झोपताना एक आहे, पॉझिटिव्ह सिग्नल जातील आणि त्याच्यामध्ये एक खुशीचं जे आहे केमिकल, तर ते रिलीज होत राहील, जेणेकरून आपल्याला वाव मस्त करून आणि झोप आपली हलकं होऊन आपलं माइंड जे आहे खूप छान पद्धतीने झोपायला जाईल. मग जेणेकरून आपण रोजच्या रोज एक छान फील झोपू शकतो. आणि जर चांगलं झोपलो आपण रात्री, तरच सकाळी चांगलं उठणार आहे, राईट. मग आपल्याला चांगली झोप येणं पण गरजेचं आहे.